5 वर्षापूर्वी मी पुन्हा येईन असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा देखील उपस्थित राहणार। संध्याकाळी 5:30 वाजता आज शपथविधी होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी थेट आझाद मैदानावरून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, काही तासातच आता शपथविधी सोहळा होणार आहे। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती विराजमान होणार आहेत। कशा प्रकारची तयारी सध्या आझाद मैदानावर सुरू आहे? कारण शपथविधीला, महाराष्ट्राच्या शपथविधीला काही तासांचा कालावधी या ठिकाणी शिल्लक राहिला आणि अर्थात तर काही तांत्रिक अडचणीमुळे भारत गोरेगावकरशी आपला संपर्क होत नाही। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डाही उपस्थित राहणार आहेत। तर 5:30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे। 5 वर्षापूर्वी मी पुन्हा येईन असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। मात्र याच दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मागच्या काही तासाभरापासून आपण पाहतोय बैठकांचा धडाका सुरू आहे। भरत गोगावले, संजय शिरसाट, उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते। याआधी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील भेटीगाठी झाल्यात। मात्र आता अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।